आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची ती मला जान्हवी काढून देणार. जान्हवी एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 5. दुसरा क्रमांक आहे 17. आणि तिसरा क्रमांक आहे 25. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सौ दर्शना संजय पेडणेकर. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. घरची कामं वगैरे करता. हो. मग इंदिरानगर मध्ये काय काय मजा करता? इंदिरानगर मध्ये खूप मजा करतो. हा. प्रोग्राम इथे आयोजित केले जातात. हा. आणि मी इथलीच रहिवासी आहे. मग प्रोग्राम मध्ये तुम्ही काय संगीत खुर्ची वगैरे खेळता? हो, संगीत खुर्ची किंवा रांगोळी स्पर्धा घेतो. हा. आणि मला असं कळलंय की कोणाच्याही घरी वरतून काही काढायचं झालं मायावरून की तुम्हाला बोलावतात. हो हो, कारण का असं? याचं कारण सांगा प्रेक्षकांना. कारण असं की देवाने एवढी चांगली उंची दिलेली आहे मला. कारण हेच. नाही, खरंच चांगली आहे. पण लगेच म्हणजे घरच्यांना बोलवतात बाकीचे की आता माहिती. पण ऍक्च्युली आयडिया चांगली आहे ना यांच्यासाठी. हा. हो हो. ज्यांना काढता येत नसेल मायावरून काही त्याला मलाच बोलवतात. तुम्हाला बोलवायला लागेल. पतंग वगैरे अडकला की नाही, एवढ्यावरती नाही, माळ्यापर्यंत. मग एवढं कसं? मी ह्यांना तेच म्हणालो की एवढ्यावरती. एक्झॅक्टली एवढी का उंची नाही आहे आपली, हो की नाही? हो. आणि मग तुमच्याविषयी सांगा अजून. खरेदी वगैरे कोण करतं घरची? मी स्वतः करते. तुम्ही करता? हो. आता पण आपल्याला खरेदीच करायची. हो. हा. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्स. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सौ श्रुतिका प्रशांत कांबळे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ प्लस TY BCom पण करते. आता बीकॉम चालू आहे शिक्षण. शिक्षण चालू आहे आणि माझं. मग पुढे जाऊन काय करायचंय? जॉब बघणार हा. चांगल्या ठिकाणी, हा. तोच करणार. मग आणि वाईट ठिकाणी मिळालं तर? तो कसा करणार? नाहीच करणार. नाहीच करणार. चांगल्या ठिकाणी म्हणजे अकाउंट्स हा, डिपार्टमेंट. अकाउंट्स डिपार्टमेंट मध्येच बघणार मी. पण जॉबच करायचा? जॉब करणार. जॉब करायचा. आणि मग बाकी सांगा तुमच्याविषयी. कॉलेजमध्ये काय मजा करता काय इतर नाही. वेळी? कधी लेक्चर ऑफ भेटला तर आम्ही कॅम्पसमध्ये वगैरे बसून जरा गप्पा गोष्टी टाइमपास वगैरे करतो. असं मैत्रिणीमध्ये हा. थोडंसं असं चालतं असं टाइमपास वगैरे आमचा. लेक्चर ऑफ भेटलं की? हा, कधी कंटाळा आला लेक्चरला बसायचा तर आम्ही बाहेर जाऊन पण तसं मजा करतो असे. म्हणजे त्यांच्याकडून लेक्चर ऑफ आलं तर? नाहीतर इतर वेळी आपण आमच्या- घेतोच ऑफ. हा हा, हो तसं की ते नाही? आहेच. कॉलेजवाले बघतायत सगळे. चालतं आता ना. तुम्हालाही बघितलं त्याने. चालेल, ठीक आहे. घ्या आता बिंदास्त ऑफ. हो ना. आता काय बघितलं ना, कळलं त्यांना काय फरक पडतो आता. काय फरक पडणार आहे? अभ्यास तर करायचाच आहे हा, ना. अभ्यास करायचंच आहे. आणि मग मैत्रिणींबरोबर शॉपिंगला वगैरे जाता? हो. ऑफ नाही, बहुतेक करून मी मिस्टरांसोबतच जाते माझ्या. हा, त्यांच्याबरोबर शॉपिंग करता? हा, त्यांच्यासोबतच. कॉलेजमध्ये काय नवं पाहिलं की लगेच मिस्टरांना हो ना रिक्वायरमेंट करायची. हा, लिस्टच द्यायची. हा. ठीक आहे. इकडे पण शॉपिंग करायचंय. हा. ऑल द बेस्ट त्याच्या. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्रभावती गवारे. तुम्ही काय करता? गृहिणीच आहे. गृहिणीच आहात. सांगा तुमच्याविषयी सांगा. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी मिस्टर आहेत, मुलगा आहे, सुनबाई आहे, 2 नातवंड आहेत. अरे वा, मोठा परिवार एकदम. हो की नाही? मग सुनबाई काय मदत करतात? करते ना. हा. हो, सगळं तीच करते. मी काय करत नाही. का? हो, काय काम नाही करत. फक्त भाजीला गेले तर भाजी बिजी वगैरे आणून देते. बस. नाही, बाकी सुनबाई? सुनबाई बघून ती करी. हो ना. हो, आपल्याला काय हे नाही. आपल्याला काय त्रास नाही. आपण आरामात टीव्ही बघत बसायचं. टीव्ही बघत बसायचा. हो ना. हो, सुनबाई उत्तम जेवण करते. सगळं जेवण बनवते. काय सांगताय? हो, सगळं उत्तम जेवण बनवते. शिकवलं ना तिला. 4 वर्ष शिकवलं. 4 वर्ष शिकवलं. हा, माझं बघून बघून ते हळूहळू करायला लागली. हो ना. हो, तुमच्याच सारखं करते. हो, माझ्यासारखंच करते. आवडतं? मुलाला पण माझ्यासारखंच डिश आवडते ना. हो, बरोबर. मग. 25 वर्ष तो खात असेल, मग त्याला पुढचं लागणारच की नाही? पुढचं पाहिजेच ना त्याला. बरोबर आहे तुमचं. पाहिजे. खरेदी करायची की नाही आता? हो, खरेदी करायची आहे ना. ती पण पाहिजे की नाही? हो, पाहिजे ना. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. मग
चला गप्पा मारून झाले. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला बजेट देणार. 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेता ठरतील. आजचं बजेट आहे 877 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे चला सुरू करा. बजेट लक्षात ठेवा. एका हातात एक वस्तूच घ्यायची. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. प्रभावती ताईंनी खरेदी केली 392 रुपयांची. श्रुतिका ताईंनी खरेदी केली 402 रुपयांची. आणि दर्शना ताईंनी खरेदी केली 478 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत दर्शना ताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय? खूप आनंद झालाय मला. हा आणि ह्याचं सर्व श्रेय मी माझी मैत्रीण गीताला देईन. तर तिच्यामुळेच मी आज या खेळामध्ये येऊ शकले. हा आणि जिंकलात पण. हो जिंकले सुद्धा. हो की नाही? हो. पुढची राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्स. अंदाजे कितीच्या विजेत्या? अदिती ताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या दर्शना ताई खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदा चावी निवडायचे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार ह्या काकड्या. खेळ एकदम सोपा आहे. काकडी घ्यायची, सोलायची, त्याच्या चकत्या पाडायच्या. ज्यांच्या सर्वात जास्त चकत्या त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. सुरू होती आता. साडेमाडे सुरू करा. आणि बोट कापू नका. बोटांच्या चकत्या धरल्या जाणार नाही. साडेमाडे बाजू ठेवा. वेळ संपली. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. अदिती ताईंनी केल्या 26 सक्त्या. दर्शना ताईंनी केल्या 48 सक्त्या. त्यामुळे दर्शना ताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? दर्शना ताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली? लाल चावी. लाल चावी? हो. नक्की? नक्की. घेऊन बघा. दर्शना ताईंनी निवडली लाल चावी. त्यामुळे अदिती ताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. दर्शना ताई ठरल्या उपविजेता. ज्यांना मिळालेलं आहे शेवेचं पाकिट. कसं वाटतंय? छान वाटतंय. झी मराठीने जो हा 3:30 प्रोग्राम जो आयोजित केला आणि त्यात मला सहभागी होण्याची संधी दिली, त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण टीमचे मी आभार मानते. आणि खरेदी पण मिळाली. मला खरेदी सुद्धा मिळाली. त्याचा मला खूप आनंद आहे. धन्यवाद. तुम्ही पार्टिसिपेट केलं. धन्यवाद. आणि विजेता ठरले अदिती ताई, ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. सांगा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि मला भाग घेण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आणि कार्यक्रमात सर्वांनी प्रतिसाद चांगला दिला तुमच्यातर्फे सुद्धा, त्याबद्दल सगळ्यांचे आभारी. थँक्यू. तुम्ही पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. चला वेळ झाली आता माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, मी आहे बोटभर, लोकांना रडवते पोटभर, घ्या एक चावा आणि थै थै नाचा. उत्तर कोणाला येतंय? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. गीतांजली दत्तात्रय गवारे. आणि उत्तर? मिरची. 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 मिरची उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. इंदिरानगर कांजूर मार्ग मधला भाग इथे संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.